गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. काय म्हणते तुमच्याकडे थंडी? तुम्हाला थंडीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही बसलो इथे गॅलरीमध्ये नाश्ता करण्यासाठी. ही आहे पूर्वेची दिशा आणि किचनच्या बाजूने दररोज ऊन येतं. भालसिंग सर, शुभेच्छा तरी द्या थंडीच्या. नमस्कार सर्वांना, थंडीच्या शुभेच्छा. थंडीच्या अशी सुंदर थंडी आहे ना. आणि आता सकाळचं एकदम कोवळं ऊन, कोवळं ऊन पण शरीराला खातोय. डे जीवनसत्व मिळतं. आणि थंडीमध्ये आम्ही आता मस्त आणि आता नाश्ता करायला बसलो. नाश्ता करायला बसलेलो. या पोहे खायला. पोहे बनवलेले आहेत, दाखवते तुम्हाला मी. तयारी मस्तपैकी काकडी कापली आहे आणि मला पोहे करेपर्यंत कांदा चिरून दिला आहे. नंतर लसूण सोलून ठेवला आहे भालसिंग सरांनी उन्हात बसल्या बसल्या. आणि मस्तपैकी आता फ्रूट्स आहेत. दुपारच्या भाजीची तयारी आहे. घोसाळ्याची भाजी, इथं वेलाचे घोसाळे तोडलेत. आणि आता मस्तपैकी गरम गरम पोहे, ते पण लोखंडी कढईमध्ये केलेले. शेंगदाणे घातले, मस्त छोटासा बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची. तरी खोबरं अजून किसलेलं नाही आहे. लिंबू नाही आहे ना यामध्ये टाकायला, म्हणून लिंबाचं थोडंसं लोणचं आहे. आवडलं त्यांना तर घेतील. आणि थोडेसे ड्रायफ्रूट. असा आमचा सकाळचा नाश्ता. मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे. आणि पहा, पूर्वेची बाजू खूप सुंदर दिसते. घरातलं सगळं काम आवरून झालेलं आहे. सगळं म्हणजे काय, ते सकाळचं झाडून पुसून रोबोटनी पुसून काढलं आहे. मी झाडून घेतलं. आणि आता आम्ही नाश्त्याला बसलेलो आहे. या नाश्ता करायला. कसा वाटला हा नाश्ता? आणि ग्रामीण हेल्दी जीवन, आरोग्यपूर्ण, की जे शहरामध्ये फार दुर्मिळ आहे. शहरामध्ये हे होतं का आपल्याला? ऊन मिळणंसुद्धा मुश्किल होतं फ्लॅटमध्ये. हां, आठवतं आहे का भालसिंग सर? पहा किती सुंदर कट करतायत ते. दररोजचं काम आहे बरं का त्यांचं, की सॅलड कट करण्याचं. चला आता आम्ही नाश्ता करतो. निरोप घेते मी. बाय बाय. गुड डे.